तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 69 और 69 पेजवर खालून 6वी ओळ शेवटचा शब्द आहे समाधान. ठीक आहे. तर पूर्व पक्षीने शंका केली होती की जे लोक अज्ञान अनेक मानून जीवही अनेक मानतात, त्यांच्या मतावर पूर्व पक्षाची काय आहे शंका. त्या शंकेचं विवेचन काल आपण केलं होतं की जर अनेक अज्ञान आहे तर त्या अनेक अज्ञानाचं कार्य स्वरूप प्रपंच देखील अनेक होणार. आणि जर प्रपंच अनेक मानला तर की जो घट तू बघितला तोच घट मी आता पाहत आहे, अशा प्रकारची जी प्रतिविज्ञा होते ती व्हायला नाही पाहिजे. अर्थात प्रतिविज्ञा ज्ञानाबरोबर विरोध येतो. असे अनेक दोष पूर्व पक्षाने ठेवले. कुणाच्या मतावर की जे लोक जीव अनेक मानतात आणि जीवाची उपाधिभूत जे अज्ञान तेही अनेक मानतात. ठीक आहे. तर आता ते अनेक जीववादी त्या पूर्व पक्षाच्या शंकेचं समाधान करत आहे. समाधान अज्ञान के भेद करके जीवों का भेद अवश्य मानना चाहिए. हे प्रतिज्ञा वाक्य. अनेक जीववादी म्हणतायत की हे पूर्व पक्षी अज्ञान यदि अनेक मानायचे आहे तर त्या अनेक अज्ञान रूप उपाधीमुळे जीव देखील अनेक मानलेच पाहिजे. काय अज्ञान के भेद करके, अज्ञानाच्या भेद असल्याने त्या भेदाच्या द्वारे भेदामुळे जीवों का भेद अवश्य मानना चाहिए. अन्यथा यदि असं मानलं नाही तर म्हणजे अनेक जीव न मानता जर एकच अज्ञान मानून एकच जीव मानला तर मोठ्या अडचणी येतात. त्या येऊ नये म्हणून आम्ही अनेक अज्ञान मानून जीव देखील अनेक मानलेले आहे. अन्यथा बंध मोक्ष शास्त्र की अप्रमाणता ही होवेगी. है की नाही. जर असं मानलं नाही, अनेक जीव मानले नाही तर बंध मोक्ष शास्त्राची व्यवस्था लागत नाही एक जीववादामध्ये, असं यांचं म्हणणं आहे. आणि अनेक जर जीव बंध आणि मोक्षाची व्यवस्था लागली नाही तर काय होईल, तर अडचण येईल म्हणे. अन्यथा बंध मोक्ष की अप्रमाणताही होगी. बंध आणि मोक्ष याला अप्रमाणता येईल. ठीक आहे. केव्हा, जर अनेक जीव मानले नाही तर. ठीक आहे. बंध मोक्ष शास्त्र की अप्रमाणता होगी और इस नाना जीव पक्ष विषय पूर्व कथन कर्या जो प्रत्येक जीव के प्रति सो प्रपंच का भेद सो हमारे क्यों अंगीकार हो गए हैं. ठीक है. अर्थात जीव जीव के प्रति सो प्रपंच भिन्न भिन्न ही है और प्रपंच के नानापणे विषय जो पूर्व प्रतिविज्ञा का विरोध कया था सो भी संभवता नहीं. आता पहा पंक्ति पुन्हा. और इस नाना जीव पक्ष विषय पूर्व कथन कर्या जो, नाना जीववाद्याच्या मतावर पूर्वीवर शंकाकाराने जो दोष दिलाय प्रतिविज्ञेला विरोध येईल, तर तसा विरोध सुद्धा काही येत नाही ही गोष्ट आता सिद्ध करून दाखवतात. कोण? अनेक जीववादी. और इस नाना जीव पक्ष विषय पूर्व कथन कर्या जो प्रत्येक जीव के प्रति सो प्रपंच का भेद सो हमारे को अंगीकार हो गए है. तर हे काय म्हणतात अनेक जीववादी, तर जे तुम्ही म्हटलात ना म्हणे की अनेक जीवाचे अनेक अज्ञान आहे आणि प्रत्येक अज्ञानाचा प्रपंच भिन्न भिन्न आहे, तर म्हणे ती गोष्ट आम्हाला मान्य आहे. कुणाला? अनेक जीववाद्यांना. तर अनेक जीववाद्यांचा काय सिद्धांत झाला आता, तर अज्ञान अनेक आहे, त्या अज्ञानामुळे जीव अनेक आहेत आणि प्रत्येक अज्ञान जीवाचं अज्ञान भिन्न भिन्न आहे आणि त्या जीवाचं जे आपलं अज्ञान, त्या अज्ञानाचं कार्य प्रपंच सुद्धा प्रत्येक जीवाचा भिन्न भिन्न आहे. हे मान्य करत आहे कोण? अनेक जीववादी. प्रपंच भिन्न भिन्न झाला
आता प्रत्येक जीवाचं प्रत्येक अज्ञान भिन्न भिन्न, त्या अज्ञानाचा कार्य प्रपंच जर भिन्न भिन्न आहे, हे जर मान्य आहे अनेक जीववाद्यांना, तर यावर पूर्व पक्षाने आरोप दिला होता, शंका केली होती. काय केलं आरोप, काय शंका केली होती त्याने? जर प्रत्येक अज्ञानाचा कार्य प्रपंच भिन्न भिन्न असेल तर देवदत्ताचं अज्ञान वेगळं, यज्ञदत्ताचं अज्ञान वेगळं. देवदत्ताच्या अज्ञानाचा कार्य घट वेगळा, यज्ञदत्ताचं जे अज्ञान त्या अज्ञानाचं कार्य घट वेगळा, म्हणजे दोघाचा घट भिन्न भिन्न झाला. आणि जर दोघाचा दोन घट भिन्न भिन्न असतील तर जो घट यज्ञदत्त तू बघितला तोच घट आता मी देवदत्त पाहत आहे, अशी प्रतिविज्ञा होऊ नये. कारण एकाच्या अज्ञानाचं कार्य दुसऱ्याला दिसू शकत नाही, म्हणजे प्रतिविज्ञा व्हायलाच नाही पाहिजे, कारण त्याचा घट वेगळा याचा घट वेगळा. पण एकाच घटाला तोही पाहतो हाही पाहतो, प्रतिविज्ञा तर होऊ राहिली. बरं, ती प्रतिविज्ञा भ्रमरूप आहे असंही म्हणता येणार नाही, कारण कोणत्याही ज्ञानाचा जर बाध होत असेल अन्य ज्ञानाने तर ते ज्ञान काय म्हणता येतं, भ्रमरूप. इथं बाधही होत नाही, अनुभव सिद्ध आहे. आणि जर असं असेल तर मग प्रतिविज्ञा व्हायला नाही पाहिजे, त्याची तुम्ही संगती कशी लावणार, हा प्रश्न पुन्हा येतो की नाही. कुणाच्या मतावर? अनेक जीववाद्यांच्या मतावर. तर ते अनेक जीववादी त्या प्रतिविज्ञेची संगती देखील लावून देतात आणि प्रत्येक अज्ञानाचं कार्य प्रपंच भिन्न भिन्न मानतात. आता प्रतिविज्ञेची व्यवस्था कशी लावतात ते तो विचार देऊच राहिले ते स्वतः. पंक्ती पहा. और इस नाना जीव पक्ष विषय, नाना जीववाद्यांच्या मतावर पूर्व कथन कर्या जो, काय, प्रत्येक जीव के प्रति, प्रत्येक एका जीवाकरिता, सो प्रपंच का भेद, प्रपंचाचा भेद तुम्हाला मानावा लागेल, प्रत्येक जीवाचा प्रपंच भिन्न भिन्न मानावा लागेल ही गोष्ट. तर ते सांगतात आता अनेक जीवादी, सो हमारे को अंगीकार होवे है, अर्थात प्रत्येक जीवाचं प्रत्येक अन्य अज्ञान भिन्न भिन्न, प्रत्येक अज्ञानाचा प्रपंच भिन्न भिन्न हे आम्हाला मान्य आहे. कोण म्हणत आहे? अनेक जीववादी. अर्थात जीव जीव के प्रति सो प्रपंच भिन्न भिन्न, हे साफ साफ लिहिलं आहे की प्रत्येक जीवाकरिता तो प्रपंच कसा आहे, भिन्न भिन्नच आहे, वेगवेगळा आहे. जीव जीव के प्रति सो प्रपंच भिन्न भिन्न ही है. और प्रपंच के नानापणे विषय, आता जो तुम्ही आम्हाला दोष दिला होता म्हणे त्या दोषाचं स्मरण करून देऊ राहिले अगोदर अनेक जीववादी, आणि मग पुन्हा त्याचं खंडन करतील. काय दोष दिला होता शंका करणाराने, त्याचा उल्लेख. और सापडले सर्वांना, प्रपंच के नानापणे विषय, म्हणजे प्रपंच नाना मानण्यामध्ये जो पूर्व म्हणजे शंका करत असताना पूर्व पक्षाने प्रतिविज्ञा का विरोध कहा था, सो भी संभवता नहीं. सापडलं, प्रतिविज्ञेला विरोधी जर प्रपंच भिन्न भिन्न मानला तर तो विरोध देखील संभवत नाही, काही विरोध येत नाही, प्रतिविज्ञा होऊ शकते. कसं काय होणार तर सांगता येत ते सर्व. जिस कारण ते सो प्रतिविज्ञा भ्रमरूप ही है सो दिखावे. तर म्हणजे का बरं विरोध येणार नाही प्रतिविज्ञेला, त्याचा हेतू, त्याचं कारण काय की ते प्रतिविज्ञा ज्ञान भ्रमरूप आहे. कोण म्हणताय? अनेक जीववादी. आता पुन्हा प्रश्न, तर तो पूर्वपक्षी म्हणेल का हो त्या प्रतिविज्ञानाला तुम्ही भ्रमरूप कसं म्हणू शकाल, म्हणजे का प्रतिविज्ञानाला भ्रमरूप म्हणता येणार नाही, तर ते शंका करणारे काय बोलणार, त्याचा कोणी बाधक नाहीये. अयम सर्प हे ज्ञान भ्रमरूप आहे का, तर त्याचा बाध होतो म्हणजे ते खोटं ठरतं व्यवहारात. जसं यम रज्जू हे ज्ञान झाल्यानंतर अयम सर्प हे ज्ञान राहतं का, नाही, म्हणजे त्याचा बाध होतो. आणि म्हणून अयम सर्प हा अनुभव कसा आहे, भ्रमरूप आहे. पण भ्रमरूप केव्हा ठरला, जेव्हा त्याचा बाध होतो म्हणून तो भ्रमरूप आहे. त्याप्रमाणे देवदत्ताने पाहिलेला जो घट तोच मी आता यज्ञदत्त पाहत आहे, ही जी प्रतिविज्ञा ज्ञान ते भ्रमरूप आहे असं सांगू राहिले अनेक जीववादी. मग त्यावर तो म्हणणार कोण, पूर्वपक्षी, या प्रतिविज्ञा ज्ञानाला तुम्ही भ्रमरूप कसं मानणार हो, कारण त्याचं कोणी बाधक नाहीये. आता कसं काय ती भ्रमरूप आहे सिद्ध करून देतात कोण, अनेक जीववादी. ठीक आहे, पंक्ती पहा.
और प्रपंच के नानापने विषय जो पूर्व प्रतिविज्ञा का विरोध कया था सो भी संभव था नहीं, जिस कारण ते काबर सो प्रतिविज्ञा भ्रम रूपी है. अब सो दिखावे कशी काय भ्रम रूप आहे म्हणून. जहा एकही शुक्ती विषय, आता दृष्टांत देऊन सांगतात की जहा एकही शुक्ती विषय 10 पुरुषों को रजत का भ्रम होवे है. आता त्यांनी काय केलं म्हणे, समजा समोर काय आहे शुक्ती, शुक्ती म्हणजे शिंपला. योगायोग 10 पुरुष तिथे गेले, रस्त्याने वाळवंटाने फिरत फिरत चालले होते. दुपारची वेळ, शिंपला पडलेला होता आणि त्या शिंपल्यावर, एकाच शिंपल्यावर 10 पुरुषांना भ्रम झाला, इदम रजतम, हे रजत आहे म्हणून. आता तिथं प्रश्न आहे की ते जे रजत आहे, तर रजत ज्ञान आणि रजत खोटं आहे का खरं आहे? खोटं आहे. परंतु ते रजत एकाच्या अज्ञानाने उत्पन्न झालं का 10 पुरुषाच्या 10 अज्ञानाने उत्पन्न झालं, हा प्रश्न. तर सिद्धांत हा आहे की 10 पुरुष जे आहेत ते 10 पुरुषाचं अज्ञान 10 प्रकारचं आहे, भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे, सर्वांचं एक अज्ञान नाही आहे. आणि 10 पुरुषाच्या 10 अज्ञानाने ते रजत उत्पन्न झालं. म्हणजे 10 अज्ञान मिळून काय चाललंय, म्हणजे ते 10 अज्ञान मिळून एक रजत उत्पन्न होतं असं नाही, तर प्रत्येकाच्या अज्ञानाने वेगवेगळं रजत तिथं उत्पन्न होत आहे शिवशुक्तीच्या ठिकाणी. एका अज्ञानापासून एक रजत उत्पन्न होतं. म्हणजे कसं काय तुम्ही सांगतायत असं? उघड उघड गणित आहे. जर कोण्या तरी एकाच अज्ञानाने ते रजत उत्पन्न झालं असतं तर त्या अज्ञानाचा नाश झाल्यावर सर्वांची रजत बुद्धी निवृत्त झाली असते. ध्यानात येत आहे का? पण 10 पुरुषापैकी समजा एक पुढं सरसावला, बाकीचे आपल्या व्यवहारात काहीतरी कामात गुंतलेले आहेत आणि त्यांनी बघितलं अरे रजत नव्हती, शुक्तीच आहे, त्यांनी तसंच ठेवून दिलं. पुन्हा बाकीच्या 9 पुरुषांची दृष्टी तिकडे गेली तर त्यांना ते रजत म्हणून दिसेल का नाही? दिसणारच आहे. आता तो एक जो गेला होता त्याने पाहिले शुक्ती आहे, त्याला शुक्तीचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं, त्याचा रजत भ्रम निवृत्त झाला. पण रजत भ्रम निवृत्त झालाय का? अज्ञानाची निवृत्ती झाली. मग जर एकाच्याच अज्ञानाने ते रजत सर्व पुरुषाकरिता उत्पन्न झालेलं असेल तर एकाने ज्ञान संपादन केलं, अज्ञान निवृत्त झालं, रजत बुद्धी निवृत्त झाली, तर सर्वांची रजत बुद्धी आपोआप निवृत्त व्हायला पाहिजे. होते का? नाही. याचा अर्थ ते रजत तिथं जरी एक दिसत असलं सर्वांना तरी ते भिन्न भिन्न आहे की नाही? आणि प्रत्येक पुरुषाच्या वेगवेगळ्या अज्ञानाने ते रजत उत्पन्न झालेलं आहे. मग जो त्या शुक्तीचं ज्ञान करून घेईल त्याचं रजत निवृत्त होईल, बाकीच्यांचं निवृत्त होणार नाही. कळलं? आता पहा पंक्तीशा चला. जहा एकही शुक्ती विषय, म्हणजे एकाच शुक्तीच्या ठिकाणी 10 पुरुषों को रजत का भ्रम होवे है, 10 पुरुषाला रजताचा भ्रम झाला आहे. तहा एक एक पुरुष के अज्ञान करी, म्हणजे एका एका पुरुषाच्या अज्ञानाने, अज्ञानामुळे, अज्ञान करी के कल्पित सो रजत भिन्न भिन्नही होवे है. एका एका पुरुषाच्या अज्ञानाने ते रजत प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कुठं? त्या शुक्तीच्या ठिकाणी. कल्पित सो रजत भिन्न भिन्नही होवे, रजत पण भिन्न भिन्न आहे. एक रजत होवे नाही. 10 पुरुषाला जरी तिथं एक म्हणून वाटत असलं तरी ते रजत एक नाही आहे, वेगवेगळं आहे. कसं काय सांगतात? एक रजत होवे नाही, जो म्हणजे जर कदाचित 10 पुरुषों के भ्रम का एक ही रजत विषय होवे. 10 पुरुषांना भ्रम झालाय रजत म्हणून, आणि त्या 10 पुरुषाला जो भ्रम झालाय त्या भ्रम ज्ञानाचा विषय जर एकच रजत मानलं तर काय अडचण? पहा. जो कदाचित 10 पुरुषों के भ्रम का, 10 पुरुषाच्या भ्रमाचा एकही रजत विषय होवे, एकच रजत विषय मानलं तर होवे तो एक पुरुष को ता, काय पुढे शुद्धी आहे ना, तिथं पाहिजे शुक्ती. ठीक है. तो एक पुरुष को ता शुक्ति रूप अधिष्ठान के ज्ञान करके ता रजत भ्रम के निवृत्त हुए, ता अधिष्ठान ज्ञान ते रहित
दूसरे पुरुषों को सो रजत नहीं प्रतीत होना चाहिए. केव्हा? जर कदाचित काय त्या 10 पुरुषाला झालेला जो भ्रम आहे त्या 10 पुरुषाच्या भ्रमज्ञानाचा विषय जर एकच रजत मानलं तर काय व्हायला पाहिजे? एकाला अधिष्ठान शुक्तीचं ज्ञान झालं तर सर्वांचाच रजत भ्रम निवृत्त व्हायला पाहिजे. जर सर्वांच्या ज्ञानाचा विषय एकच रजत असेल तर, पण ज्याला ज्ञान होतं त्याचा रजत भ्रम निवृत्त होतो, बाकीचा निवृत्त होत नाही. याचा अर्थ हा होतो की जरी तिथं रजत एकच दिसत असलं तरी ते एक रजत नाहीये, अनेक 10 रजत आहे. 10 पुरुष पाहतायत तर 10 रजत आहे आणि 10 अज्ञानाचं कार्य आहे. म्हणून तर एकाने निवृत्त झालं तर सर्वांचं निवृत्त होत नाही. म्हणजे एकाने अधिष्ठानाचं ज्ञान संपादन केलं त्याचा रजत निवृत्त होतो, बाकीच्याचं होत नाही कारण त्यांचं रजत वेगळं आहे. जर सर्वांचं एकच असतं तर एकाने निवृत्त केलं तर सर्वांचंच काय व्हायला पाहिजे? निवृत्त व्हायला पाहिजे. पण तसं होतं का? होत नाही. म्हणून वाटतं मात्र काय की सर्वांच्या ज्ञानाचा विषय रजत म्हणून एकच आहे असं वाटतं, पण तसं वस्तुतः नाहीये. मग वस्तुस्थिती काय आहे की रजत देखील 10 प्रकारचा आहे आणि 10 पुरुषाच्या अज्ञानाने 10 प्रकारचं रजत तिथं उत्पन्न झालं आहे. हेतू काय त्याच्यासाठी? युक्ती काय? जर एकच सर्वांच्या ज्ञानाचा विषय जर एकच रजत असतं तर एकाचं निवृत्त तर सर्वांचं निवृत्त व्हायला पाहिजे, पण तसं होतं का? होत नाही. कळलं? चला. जो कदाचित 10 पुरुषों के भ्रम का एकही रजत विषय होवे, 10 पुरुषाचा जो पुरुषांना जो भ्रम झाला आहे रजताचा, एकही रजत विषय होवे, एकच रजत विषय असता तर होवे तो एक पुरुष को ता शुक्ति रूप अधिष्ठान के ज्ञान करके, शुक्ति रूप अधिष्ठानाच्या ज्ञानाने ता रजत भ्रम के निवृत्त हुए. तो रजत भ्रम निवृत्त झालाय एकाला हुए झाला असता ता अधिष्ठान ज्ञान ते रहित बाकीचे जे पुरुष आहे दुसरे 9 त्यांना जरी अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही तरी देखील काय व्हायला पाहिजे? त्यांचा भ्रम निवृत्त व्हायला पाहिजे. पण होतं का? तसं नाही. यावरून काय मानता येत नाही तर 10 पुरुषांच्या ज्ञानाचा विषय भ्रमरूप ज्ञानाचा विषय एकच रजत आहे असं म्हणता येत नाही. रजत किती मानावे लागतात? 10. आणि जर 10 रजत आहे तर त्याचे कारण अज्ञान देखील 10. अर्थात प्रत्येकाच्या अज्ञानाचं कार्य रजत हे वेगवेगळं स्थित आहे, जरी ते एक म्हणून वाटत असलं तरी. ता रजत भ्रम के निवृत्त हुए ता अधिष्ठान ज्ञान ते रहित दूसरे पुरुषों को सो रजत नहीं प्रतीत होना चाहिए, प्रतीत नहीं व्हायला पाहिजे. और ता दूसरे पुरुषों को तो सो रजत प्रतीत होवे है. पण बाकीचे जे पुरुष आहे की ज्यांना अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नाही, कळलं, त्यांना तर रजत प्रतीतीला येतं. याचा अर्थ त्यांचं अज्ञानही तसंच आहे आणि त्या अज्ञानाचं कार्य त्यांचं रजतही तसंच आहे. आपण एक जण मात्र गेला, त्याने शुक्तीचं ज्ञान करून घेतलं म्हणून त्याला ज्ञान झालं, त्याचं अज्ञान निवृत्त झालं ज्ञानामुळे, आणि अज्ञान निवृत्त झाल्याने त्याचं रजतही राहिलं नाही. याचा अर्थ रजत हे तिथं भिन्न भिन्नच आहे. ता 10 पुरुषों को तो सो रजत प्रतीत होवे याते, म्हणून सो रजत एक नाही आहे. मग ते रजत किती आहे? 10. पण वाटतं मात्र काय? एक वाटणं हा भ्रम का भ्रमज्ञान? भ्रमज्ञान आहे. अनेक 10 प्रकारचे रजत असून जर एक वाटत असेल तर ते ज्ञान कोणतं म्हणायचं? भ्रमरूप आहे. तसं इथं सुद्धा व्यवहारामध्ये घट समोर आहे की नाही? तो घट आपल्याला एकच वाटतो की सारेजण आपण त्या घटाला पाहू राहिलो, आपल्या साऱ्यांच्या ज्ञानाचा विषय तो एकच घट आहे असं आपल्याला वाटतं आहे, पण तो भ्रम आहे. मग काय आहे वस्तुस्थिती? जेवढे लोक त्या घटाला पाहू राहिले तेवढ्यांच्या दृष्टीने तो घट तिथं वेगवेगळा आहे. आणि जर घट वेगवेगळा आहे तर त्या घटाला कारणीभूत जे अज्ञान ते देखील प्रत्येकाचं वेगळं आहे. मग अज्ञान भिन्न आणि प्रत्येकाच्या अज्ञानाचा कार्य तो घट देखील भिन्न भिन्न आहे. आणि जर घट भिन्न भिन्न आहे तर भिन्न भिन्न असून देखील जर तोच हा घट देवदत्ताने पाहिला घट मी यज्ञदत्त पाहत आहे असं जर ज्ञान होत असेल मग ते ज्ञान भ्रमरूप का यथार्थ? भ्रमरूप आहे. कारण भिन्न भिन्न घट असून तिथे एकतेची प्रतीती होऊ राहिली, प्रतिविज्ञा होऊ राहिले, मग ती प्रतिविज्ञा ज्ञानच काय आहे? भ्रमरूप आहे. आणि म्हणून अनेक जीव आहेत
अनेक जीवांचं अनेक अज्ञान आहे, अनेक अज्ञानाचं कार्य प्रपंच देखील अनेक आहे असं मानलं तरी देखील प्रतिविज्ञा ज्ञानाला विरोध येत नाही. कारण जरी प्रतिविज्ञा होत असली तरी ती प्रतिविज्ञा प्रमा कुठं आहे? ती तर भ्रमरूप आहे. भ्रम होत असेल तर भ्रमाला नाही इलाज आहे. भ्रम तर कुठेही कोणाला होऊ शकतो. त्या भ्रमरूप प्रतिविज्ञेला घेऊन तुम्ही असं म्हणू शकत नाही काय की प्रत्येकाच्या अज्ञानाचा कार्यप्रपंच वेगवेगळा नाहीये म्हणून. अपितु प्रत्येकाच्या अज्ञानाचा कार्यप्रपंच हा वेगवेगळाच आहे. कळलं की नाही? असं. आता पुढे पहा. और ता 10 पुरुषों को तो सो रजत प्रतीत होवे है, याते सो रजत एक नहीं है, किंतु मग 10 पुरुषों के प्रत्येक अज्ञान करिके कल्पित. सापडलं का? त्या 10 पुरुषांच्या प्रत्येक अज्ञानाने कल्पित 10 रजत वहा प्रत्यक्ष होय. वहा म्हणजे या उच्या ठिकाणी य पाहिजे, य गायचा. प्रत्येक अज्ञान करिके कल्पित, प्रत्येक अज्ञानाच्या द्वारे कल्पित 10 रजत यहा उत्पन्न होवे है. 10 रजत त्या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत शुक्तीच्या ठिकाणी. और एक पुरुष के अज्ञान करके कल्पित रजत का अन्य पुरुष को प्रत्यक्ष होता नाही. बरोबर. एका पुरुषाच्या अज्ञानाने कल्पित जे रजत त्याचं प्रत्यक्ष अन्य पुरुषाला होत नाही. बऱ्याचदा कधी कधी असं घडतं काय, अरे बघ बरं जरा मला इथं जरा साप साप पुढे बाबा ती दोरी आहे. अरे नाही रे साप दिसतोय, अरे दोरी आहे. आता बिचाऱ्याला ज्ञान होऊ शकलं नाही, त्याची मंद दृष्टी झालेली आहे, त्याला दोरीचं अज्ञान नष्ट झालं आणि त्याला साप वाटतोय. पण त्याच्या अज्ञानाने जरी तिथं साप असला पण दुसऱ्याला तो साप दिसतोय का? नाही. तसा एक पुरुष के अज्ञान करके कल्पित रजत का, एका पुरुषाच्या अज्ञानाने कल्पित जे रजत त्याचं अन्य पुरुष को प्रत्यक्ष होता नाही. अन्य पुरुषाला प्रत्यक्ष होत नाही. अर्थात ज्याच्या अज्ञानाने कल्पित आहे त्यालाच ते दिसतं. एकाच्या अज्ञानाने कल्पित आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला दिसल असं मात्र नाही. जी वस्तू ज्याच्या अज्ञानाने कल्पित आहे ती वस्तू त्याच मनुष्याला दिसते, अन्य पुरुषाला नाही. ज्या अर्थी तिथं रजत दिसत आहे त्या अर्थी ते रजत प्रत्येकाच्या स्वतंत्र अज्ञानाने कल्पित आहे. एकाच्याच अज्ञानाने कल्पित असतं तर ते दुसऱ्याला दिसलंच नसतं. अन्य पुरुष को प्रत्यक्ष होता नहीं. तथापि 10 पुरुषों को किसी प्रसंग करिके, है की नाही? म्हणजे आता 10 पुरुष आहे, 10 अज्ञान आहे, 10 प्रकारचं रजत तिथं उत्पन्न झालेलं आहे. तरी पण काही प्रसंगवश 10 पुरुष बरोबर चालले होते आणि असं वाटतंय त्यांना की रजत एकच आहे म्हणून. तो त्यांचा भ्रम आहे, तेच सांगतात. तथापि 10 पुरुषों को, त्या 10 पुरुषांना किसी प्रसंग पाइके म्हणजे कोणत्या तरी प्रसंगानुसार जो रजत तुमने अनुभव कर्या था सो ही रजत हमने भी अनुभव कर्या था. या प्रकार की भ्रमरूप प्रतिविज्ञा जैसे उत्पन्न होवे है. अशा प्रकारची जशी भ्रमरूप प्रतिविज्ञा काय होते? उत्पन्न होते. आहे की नाही? समजा आता 10 पुरुष आहे की नाही, त्यापैकी बघितलं सर्वांनी रजत, चालले पुढं. तेवढ्यात पुढं त्यांना एक जण भेटला, दुसरा 11वा. ते म्हणायला लागले त्या 11व्या पुरुषाला, अरे आम्ही आता आलो वा, असं सुंदर असं आम्हाला वाटलं की असं खूप मोठं थाली होती, मोठं शिंपला होता आणि असं वाटलं आम्हाला रजतच आहे. आम्हाला लय भ्रमात पडलो वा, आम्ही एवढे खुश झालो होतो की इतकं मोठं रजत आता 5-25 किलो सापडलं, आपल्याला मस्त घेऊया, बाजारात घेऊन जाऊ, वडापाव घेऊ, खाऊ, असं आम्हाला वाटलं होतं. भुका पण खूप लागलेल्या होत्या. पण काय करावं राव, आम्ही गेलो, बघितलं होती शुक्ती आणि आम्हीच आमच्यात एक दुसऱ्याला पाहून हसू लागलो म्हणे. त्या 11व्या पुरुषाला म्हणू लागले ती 10 जण. तेव्हा तो काय म्हणतो, हो 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 असं आहे का? त्या अमक्या ठिकाणी त्या मंदिराच्या मागं ना वाळवंटात, हा तिथंच. हो मग मी पण काल तिथून आलो होतो आणि जे रजत मी बघितलं ना तेच तुम्ही बघितलं प्रतिविज्ञान आहे की नाही? मग ती 10 जण काय म्हणले, असं तुम्हाला पण तसा भ्रम झालता का? हो. मग जे रजत तुम्हाला वाटलं होतं ना तेच आम्ही पण बघितलं. आता प्रतिविज्ञा झाली. आता ही प्रतिविज्ञा योगायोग झाली, परंतु ती प्रतिविज्ञा खरी आहे का? म्हणजे खोटी आहे, यथार्थ नाही, प्रमारूप नाही आहे, भ्रमरूप आहे. का बरं? की प्रत्येकाच्या अज्ञानाचं कार्य ते रजत भिन्नच आहे. कळलं की नाही? तरी पण योगायोग प्रतिविज्ञा अशा रीतीने होऊ राहिली,
पण परंतु ती प्रतिविज्ञा कशी आहे मग भ्रमरूप आहे. झालं बघा. तो तथापि तीन 10 पुरुषों को किसी प्रसंग पाई के जो रजत तुमने अनुभव करया था सो ही रजत म्हणजे तेच रजत हमने भी अनुभव करया था. या प्रकार की भ्रमरूप प्रतिविज्ञा जैसे उत्पन्न होवे, या रीतीने जशी भ्रमरूप प्रतिविज्ञा उत्पन्न होते तैसे प्रसंग विषय भी. प्रसंग विषय म्हणजे मूल प्रकृत प्रसंग जो आपला चालू होता की ज्याकरिता पूर्व पक्षाची शंका होती. पूर्व पक्षाने काय शंका केली होती, जर प्रत्येक जीवाच्या अज्ञानाचं कार्य प्रपंच भिन्न भिन्न असेल तर घट समोर एक आहे, तर त्या घटाच्या बाबतीत प्रतिविज्ञा नाही व्हायला पाहिजे की जो घट तू पाहिला होता तोच मी आता पाहिला आहे, अशी प्रतिविज्ञा नाही व्हायला पाहिजे. कारण त्याच्या अज्ञानाचं कार्य घट वेगळा आणि माझ्या अज्ञानाचं कार्य घट वेगळा. आता त्याविषयी सांगतायत, तो प्रकृत प्रसंग आहे. तर जसं तिथं रजत वेगवेगळ्या पुरुषाच्या अज्ञानाचं कार्य वेगवेगळं जरी असलं तरी प्रतिविज्ञा होऊ राहिली भ्रमाने, त्याप्रमाणे इथं सुद्धा घट देखील प्रत्येकाच्या अज्ञानाचं कार्य वेगवेगळाच आहे पण भ्रमाने प्रतिविज्ञा होऊ राहिली. आणि म्हणून ती प्रतिविज्ञा कशी आहे, भ्रमरूप आहे. कळलं? पंक्ती पहा. या प्रकार की भ्रमरूप प्रतिविज्ञा जैसे उत्पन्न होवे तैसे प्रसंग विषय भी प्रत्येक जीव के अज्ञान कल्पित प्रपंच के भेद हुए भी. लागलं? प्रत्येक जीवाचं जे अज्ञान भिन्न भिन्न आहे त्याच्याद्वारे कल्पित प्रपंच के भेद हुए भी. त्या प्रत्येकाच्या अज्ञानाचं कार्य प्रपंच भिन्न भिन्न असला तरी देखील भेद हुए भी. लागलं? तथा अन्य के अज्ञान कल्पित प्रपंच का अन्य को प्रत्यक्ष हुए भी. अन्य के अज्ञान कल्पित प्रपंच का, एका पुरुषाच्या अज्ञानाने कल्पित जो प्रपंच त्या प्रपंच का अन्य को अप्रत्यक्ष हुए भी, म्हणजे एकाच्या अज्ञानाने कल्पित वस्तू दुसऱ्याला दिसत नाही असा नियम असला तरी देखील अप्रत्यक्ष हुए भी. जो घट तुमने अनुभव करया है सो ही घट हमने भी अनुभव करया है. या प्रकार की भ्रमरूप प्रतिविज्ञा संभव आहे. ज्या घटाचा अनुभव तू घेतला त्याच घटाचा अनुभव मी घेत आहे अशी भ्रमरूप काय होते, प्रतिविज्ञा संभवते. कशाप्रमाणे? त्या रजताप्रमाणे. प्रत्येकाच्या अज्ञानाचं कार्य रजत भिन्न भिन्न असलं तरी जसं तिथं भ्रमरूपाने प्रतिविज्ञा होऊ राहिली त्याचप्रमाणे इथं सुद्धा घट प्रत्येकाच्या अज्ञानाचं कार्य वेगवेगळं असला तरी देखील भ्रमाने काय होत आहे, प्रतिविज्ञा होत आहे. सोई घट हमने भी अनुभव करया है. या प्रकार की भ्रमरूप प्रतिविज्ञा संभव है. याते म्हणून जीव जीव प्रति प्रपंच के भेद मानने विषय ता प्रतिविज्ञा का विरोध होवे नाही. याते म्हणून जीव जीव के प्रति म्हणजे प्रत्येक जीवाकरिता प्रपंच हा कसा आहे, भिन्न भिन्न आहे. प्रत्येक जीवाचं अज्ञान भिन्न भिन्न आहे, त्या अज्ञानाचं कार्य प्रपंच देखील प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे असं म्हटलं तरी देखील त्या प्रतिविज्ञेला विरोध येत नाही. कारण ती प्रतिविज्ञा कशी आहे, भ्रमरूप आहे. याते जीव जीव के प्रति म्हणजे प्रत्येक जीवाकरिता प्रपंच के भेद मानने विषय प्रपंचाचा भेद मानला तरी देखील त्याविषयी ता प्रतिविज्ञा का विरोध होवे नाही. त्या प्रतिविज्ञेचा काय येत नाही, विरोध येत नाही. अथवा आणखीन दुसऱ्या रीतीने खंडन, अथवा तीन जीवों के नाना हुए भी समष्टि आज्ञानुपहित चैतन्य रूप ईश्वर करके रचित यह प्रपंच तीन सर्व जीवों के प्रति एक ही साधारण है. आता दुसऱ्या रीतीने प्रतिपादन करतात आपलं मत कोण, अनेक जीववादी. अनेक जीववाद्याचा एक सिद्धांत काय ठरला की जीव अनेक, अज्ञान अनेक. अनेक अज्ञानाचं कार्य प्रपंच देखील अनेक. अर्थात प्रत्येक जीवासाठी प्रपंच हा भिन्न भिन्न आहे, एक बाजू. परंतु आता जर जमतच नसेल पूर्व पक्षाला किंवा समजणाऱ्याला तर आता दुसऱ्या रीतीने समजावतात. म्हणजे एक काम करूया मग, यद्यपि जीव अनेक आहेत, अज्ञान देखील अनेक आहे, तरी देखील घटाविषयी तुम्हाला प्रतिविज्ञा होती त्याची संगती लावून द्यायची ना. असं करू आम्ही की ईश्वराच्या द्वारे रचित हा जो भूतभौतिक प्रपंच आहे तो सर्व जीवासाठी साधारण मानू.
सर्व जीवासाठी साधारण म्हणजे सर्व जीवांसाठी एकच प्रपंच आहे, अर्थात सर्व जीवांच्या ज्ञानाचा विषय एकच प्रपंच आहे. आणि तो प्रपंच आता प्रत्येक जीवाच्या अज्ञानाने रचित असं नाही मानायचं. मग तर प्रत्येक जीवाचं व्यष्टी अज्ञान आहेच, आहे की नाही. आणि सारे जीव मिळून जे अज्ञान त्याला म्हणायचं समष्टी अज्ञान. आणि समष्टी अज्ञान उपहित चैतन्य त्याला म्हणतात ईश्वर. मग समष्टी अज्ञान उपहित चैतन्य अर्थात ईश्वर, त्या ईश्वराच्या द्वारे रचित प्रपंच एकच आहे, सर्व जीवाकरिता तो एकच आहे असं मानू म्हणे. मग तर प्रतिविज्ञान विरोध येत नाही ना, कारण जो घट देवदत्ताने पाहिला तोच मी पाहू राहिलो, कारण तो घट न याच्या अज्ञानाने रचित आहे न त्याच्या अज्ञानाने रचित आहे, तो तर ईश्वराने रचित आहे. त्यामुळे प्रतिविज्ञान विरोध आता येणार नाही असं मानू. पण असं म्हणण्यावर देखील त्या पूर्व पक्षाने दोष दिला होता. शंका करत असताना काय म्हणला होता की अनिर्मोक्ष प्रसंग आहे, म्हणजे मोक्षाची सिद्धीच होणार नाही असं बोलला होता. कोण? पूर्व पक्ष. तर आता समष्टी अज्ञान उपहित चैतन्य जो ईश्वर, त्याच्याद्वारे रचित प्रपंच सर्व जीवासाठी साधारण मानला तरी देखील काय अनिर्मोक्ष प्रसंग येणार नाही ही गोष्ट आता सिद्ध करून देतात कोण? अनेक जीववादी. याचा अर्थ पूर्व पक्षाचं खंडन होऊन जाईल. मग कळलं? पंक्ती पहा. अथवा तीन जीवों के नाना हुए भी, जीव नाना मानले तरी देखील समष्टी अज्ञान उपहित चैतन्य रूप ईश्वर, त्या ईश्वर करके रचित, ईश्वराच्या द्वारे रचित यह प्रपंच तीन सर्व जीवों के प्रति, त्या सर्व जीवाकरिता एकही साधारण है. सर्व जीवाकरिता हा प्रपंच काय आहे? साधारण आहे, एकच आहे असं म्हण. याते असं मानलं तर मग काय बरं? याते म्हणून ता पूर्वोक्त प्रतिविज्ञा का भी विरोध होवे नाही. वर दिलेली जी प्रतिविज्ञा आहे ना, त्या प्रतिविज्ञेला आता प्रतिविज्ञेकरिता आता विरोध द्यायचं कामच नाही, कारण प्रपंच कसा आहे? एकच आहे, तोच हा घट म्हणण्याला काही अडचण नाही. याते ता पूर्वोक्त प्रतिविज्ञा का भी विरोध होवे नहीं. तथा एक ही परमेश्वर सर्व जगत के उत्पत्ति स्थिति लय का कारण है. इस सर्व शास्त्र के सिद्धांत का भी विरोध होवे नहीं. केव्हा? जर ईश्वर रचित प्रपंच मानला तर. समष्टी अज्ञानोपहित चैतन्य रूप ईश्वर, त्याच्याद्वारे प्रपंच जर रचित मानला तर शास्त्र वचनाला देखील विरोध येत नाही. कारण शास्त्र काय सांगतं? ईश्वर एक आहे, त्याच्याद्वारे रचित हा प्रपंच आहे, अर्थात प्रपंचाचा उत्पत्ती करता, पालन करता, उपसंहार करता एकच एक ईश्वर आहे, हे मानण्याला देखील विरोध येणार नाही. कारण जर अनेक जीव, अनेक अज्ञान, प्रत्येक अज्ञानाचा प्रपंच वेगवेगळा मानला तर ह्या शास्त्र वचनाला काय येत होता? विरोध येत होता. तो विरोध पण आता येणार नाही. तथा एक ही परमेश्वर सर्व जगत की उत्पत्ति स्थिति लय का कारण है, इस सर्व शास्त्र के सिद्धांत का भी विरोध होवे नहीं. तथा जीव जीव के प्रति प्रपंच के भेद मानने में जो कल्पना गौरव रूप दोष प्राप्त होता था सो भी अभी प्राप्त होवे नहीं. अच्छा, आणखीन एक दोष येत होता गौरव, तो पण आता येणार नाही. गौरव दोष केव्हा येत होता? अनेक जीव, अनेक अज्ञान, प्रत्येक अज्ञानाचं कार्य प्रपंच वेगवेगळा, तर किती झालं म्हणजे खूप मानावं लागलं, तर गौरव होत होता. तो गौरव दोष देखील येत नाही. लाघव, एकच प्रपंच मानून काम चालत आहे, अनेक प्रपंच मानण्याची जरूरत नाही. अनेक मानणं म्हणजे गौरव आहे आणि एक मानणं म्हणजे काय झालं? लाघव आहे, कमी आहे, कमी मध्ये काम होत आहे. जिथे 2 रुपये खर्चून काम होत असेल तिथे 20 रुपये खर्च करण्याची गरज नाही आहे, असा त्याचा अर्थ. तथा जीव जीव प्रति प्रपंच के भेद मानने में जो कल्पना गौरव रूप दोष प्राप्त होता था सो भी अभी प्राप्त होवे नहीं. और श्रुति आचार्य के प्रसादते, प्रसादते म्हणजे कृपेने उत्पन्न भया जो काय अहम ब्रह्मास्मि या प्रकार का ब्रह्म ज्ञान है. श्रुती आचार्य यांच्या कृपेने उत्पन्न झालेलं अहम ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे या प्रकारचं ब्रह्मज्ञान है. ता ब्रह्मज्ञान करिके इस अधिकारी पुरुष को अपने अपने अज्ञान के निवृत्त हुए इस अज्ञान के कार्यभूत लिंग शरीरादिकों की निवृत्ति ते
निर्गुण ब्रह्म भाव की प्राप्ती रूप मोक्ष भी संभव है. ठीक आहे ना. पूर्व पक्षी म्हणला होता ना, जर तुम्ही असं मानलं तर अनिर्मोक्ष प्रसंग येईल, मोक्ष होणार नाही. तर तेही सिद्ध करून देतात. काय की ईश्वर द्वारा रचित प्रपंच मानला. यद्यपि जीवाने, प्रत्येक जीवाचं अज्ञान वेगवेगळंच, पण प्रत्येकाच्या अज्ञानाचं कार्य प्रपंच नाही म्हणायचं. मग प्रपंच कसा? समष्टी अज्ञान उपहित चैतन्य रूप जो ईश्वर, त्याच्याद्वारे रचित सर्व जीवाकरिता एकच एक प्रपंच असं मानलं. मग असं मानल्यावर मोक्षाची व्यवस्था कशी लागणार? तर सरळ आहे. श्रुती आणि आचार्य यांच्या कृपेने ज्या जीवाला मी ब्रह्म आहे असं ब्रह्मज्ञान होईल, त्याचं अज्ञान स्वतःचं निवृत्त झालं. स्वतःचं अज्ञान नष्ट झालं तर त्याला ब्रह्माचा साक्षात्कार झाला, तो मुक्त झाला. आणि ज्याचं अज्ञान निवृत्त झालं नाही तो बंधनात आहे, त्याला मोक्ष झालेला नाही. म्हणजे बंध मोक्षाची सुद्धा काय लागते? व्यवस्था लागते. एकंदरीत अनेक जीववाद्याचा आता काय सिद्धांत ठरला की जीव अनेक अज्ञानाने, परंतु प्रत्येक जीवाच्या अज्ञानाचं कार्य प्रपंच वेगवेगळा नाही, प्रपंच मात्र एकच. आणि त्या प्रपंचाचा कर्ता कोण? ईश्वर आहे. पालक, उत्पत्तीकर्ता, संहारक ईश्वर एकच आहे. आणि ज्या जीवाला ज्ञान होईल त्याचं अज्ञान निवृत्त होईल, त्याला मोक्ष प्राप्त होईल. ज्याचा अज्ञान निवृत्त होणार नाही त्याचं तो काय? बंधनात आहे, त्यासाठी बंधन आहे, बंद आहे. त्याला म्हणजे बंध मोक्षात सुद्धा काय लागली? व्यवस्था लागली. ठीक आहे. पुन्हा पाहते पंक्ती शेवटच्या. और श्रुति आचार्य के प्रसाद ते उत्पन्न भया जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार का ब्रह्मज्ञान है, ता ब्रह्मज्ञान करिके म्हणजे त्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमाने इस अधिकारी पुरुष को, या अधिकारी पुरुषाला अपने अपने अज्ञान के निवृत्त हुए. ज्या अधिकारी पुरुषाचं अज्ञान निवृत्त होईल, आपला अज्ञान निवृत्त होईल, निवृत्त झाला असता तीस अज्ञान के कार्य होत. मग त्या आपल्या अज्ञानाचं कार्य कोण? लिंग शरीर. ते तर वेगवेगळंच आहे ना. मग ते लिंग शरीर सुद्धा काय होणार? निवृत्त होणार. लिंग शरीर तर जीवाची उपाधी आहे, ती निवृत्त झाली तर आता त्या जीवाला पुन्हा बंधनात किंवा जन्म मरण संसार प्राप्त होणार नाही. इस अज्ञान के कार्यभूत लिंग शरीरादिको की निवृत्ती ते, निवृत्त झाल्याने निर्गुण ब्रह्मभाव की प्राप्ती रूप मोक्ष भी संभव है. निर्गुण ब्रह्मभावाची प्राप्ती रूप मोक्ष देखील त्यांना संभवतो. लागलं? शंका. आता यावर पुन्हा शंका करत आहे कोण? पूर्वपक्ष. ता नाना जीव पक्ष विषय ता मुक्त पुरुष ते भिन्न दूसरे जीव तथा ईश्वर तथा जगत विद्यमान ही है. जाते मैं मुक्त हूं, यह अन्य जीव बद्ध है, यह अन्य प्रपंच है, यह अन्य ईश्वर है. या प्रकार की भेद दृष्टि ता मुक्त पुरुष को अवश्य करके होवेगी. ता भेद दृष्टि के विद्यमान हुए अद्वितीय ब्रह्म का साक्षात्कार ही नहीं होवेगा. अर्थात साक्षात्कार के अभाव हुए निर्गुण ब्रह्म की प्राप्ती और मोक्ष भी संभवता नहीं. इथपर्यंत शंका आहे. पुन्हा आता पूर्वपक्षाने शंका केली. कुणावर? अनेक जीववाद्यावर. काय म्हणतो तो? की मोक्षच तुमचा सिद्ध होणार नाही, हे त्याला सांगायचं आहे. कसं काय बरं? तर पाप ना. काय म्हणतो तो? शंका. ता नाना जीव पक्षविषयी म्हणजे जे लोक नाना जीव मानतात त्यांच्या मतामध्ये ता मुक्त पुरुष ते. समजा आता एखाद्याने काय केलं? ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त करून स्वतःचं अज्ञान नष्ट केलं तर त्याला तुम्ही मुक्त म्हणणार की नाही? म्हणजे हो, तो मुक्त झाला. पण तो मुक्त जो पुरुष आहे त्याच्याकरिता सुद्धा भले त्याच्याकरिता स्वतःकरिता आता अज्ञान नाहीये, पण दुसऱ्या पुरुषाचं अज्ञान आहेच ना, कारण त्यांचं अज्ञान निवृत्त झालंच नाहीये. बरं, दुसरा जीव बी आहे. मग दुसरे अनेक जीव आहेत, त्या जीवांची उपाधी अज्ञान आहेत. पुन्हा त्या अनेक जीवांनी मिळून तो जो ईश्वर तो आहे, ईश्वराचं कार्य प्रपंच तोही आहे. मग किती वस्तू झाल्या? या खूप झाल्या, अनेक झाल्या. आणि अद्वितीय निर्गुण ब्रह्म राहिलं का त्यासाठी? मग मुक्त पुरुषाकरिता सुद्धा निर्गुण ब्रह्माची सिद्धीच कुठं होऊ राहिली? आणि जर निर्गुण ब्रह्माची सिद्धी होत नसेल मुक्त पुरुषाकरिता सुद्धा, तर त्याला सुद्धा मोक्ष कसं काय मिळणार? कारण मोक्ष तेव्हा मिळतो की जेव्हा निर्गुण ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. आणि निर्गुण ब्रह्म म्हणजे अद्वितीय ब्रह्म, आणि अद्वितीय ब्रह्म सिद्धच नाही होऊ राहिलं. कारण तो जरी मुक्त झाला, त्याने जरी आपलं अज्ञान नष्ट केलं, पण बाकीचे जीव आहे ना विद्यमान, त्यांचं अज्ञान आहे, ईश्वर आहे, त्यांचं कार्य
जगत आहे. मग ह्या साऱ्या गोष्टी असताना अद्वितीय ब्रह्माचं ज्ञानच कसं काय होईल बिचारायला? आणि जर अद्वितीय ब्रह्माचं ज्ञानच होणार नाही तर कसं काय तो मुक्त होणार? अर्थात मोक्ष होणार नाही, अनिर्मोक्ष प्रसंग येईल. कोण म्हणतोय? शंका करणारा पूर्व पक्षी. कुणाला? अनेक जीववाद्यांना. ठीक आहे, पंक्ती पहा पुन्हा. शंका ता नाना जीव पक्ष विषय, नाना जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये ता मुक्त पुरुष ते भिन्न, त्या मुक्त पुरुषाला सोडून इतर दुसरे जीव विद्यमान आहेत, तथा ईश्वर विद्यमान आहे, तथा जगत विद्यमान ही आहे. लागलं? जीव, ईश्वर, जगत विद्यमान ही आहे. याते म्हणून मैं मुक्त हूं, मी मुक्त आहे आणि बाकीचे अन्य जीव बद्ध आहे, अशा प्रकारचं भेद ज्ञान वगैरे आहेच ना त्याच्या ठिकाणी. कुणाच ठिकाणी? मुक्त पुरुषाच्या ठिकाणी. कसं की मी मुक्त आहे आणि बाकीचे बद्ध आहे. याते मैं मुक्त हूं, यह अन्य जीव बद्ध आहे, यह आणखीन यह प्रपंच आहे, हा प्रपंच देखील आहे ईश्वर द्वारा रचित. आणखीन यह अन्य ईश्वर आहे, आणखीन माझ्याहून भिन्न हा काय आहे? ईश्वर आहे. या प्रकार के भेद दृष्टी, अशा प्रकारची भेद दृष्टी म्हणजे भेद बुद्धी ता मुक्त पुरुष को अवश्य करके होवेगी. त्या मुक्त पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची भेदबुद्धी राहणारच. भलं स्वतःचं अज्ञान निवृत्त झालं, पण बाकीचे आहेत ना, बाकीचे जीव, त्यांचं अज्ञान, ईश्वर हे आहेच, अर्थात भेदबुद्धी आहेच. अवश्य करके होवेगी. पुढे ता भेद दृष्टी की विद्यमान होईल. आणि अशा प्रकारची भेददृष्टी जर विद्यमान आहे तर अद्वितीय ब्रह्म का साक्षात्कार ही नाही होवेगा. तर मग अद्वितीय ब्रह्माचा काय होणार नाही? साक्षात्कारच होणार नाही. आणि अद्वितीय ब्रह्माचा जर साक्षात्कार झाला नाही तर कसं काय त्याला मोक्ष भेटणार? कारण मोक्ष कशाला म्हणतात? अद्वितीय ब्रह्माचा साक्षात्कार होणे. अद्वितीय ब्रह्म का साक्षात्कार ही नाही होवेगा, ता साक्षात्कार के अभाव हुए. आणि जर अद्वितीय ब्रह्माचा साक्षात्कारच होत नसेल तर निर्गुण ब्रह्म भाव की प्राप्ती रूप मोक्ष ही संभवता नाही. तर निर्गुण ब्रह्माची प्राप्ती रूप जो मोक्ष तो देखील संभवणार नाही. निर्गुण ब्रह्मभाव की प्राप्ती रूप मोक्ष ही संभवता नाही. म्हणजे मोक्ष अनिर्मोक्षाचा प्रसंग म्हणजे मोक्षाभाव सिद्ध केला, मोक्षच होणार नाही अशी सिद्धी केली. कोणी? पूर्व पक्षाने. शंका कळाली सर्वांना? आता उत्तर देतात. समाधान. इदम सर्वम यद अयम आत्मा वाचारंभणम विकारो नामधेयम माया मात्रम इदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः इत्यादि श्रुतियों के विचार करेंगे. ता अधिकारी पुरुष ने अज्ञानादिक सर्व जड़ प्रपंच का ब्रह्म विषय कल्पितपणा निश्चय करके मिथ्यापणा ही निश्चय करे है और मिथ्या वस्तु द्वैत भाव को करता नहीं. याते ता अधिकारी पुरुष को अद्वितीय ब्रह्म साक्षात्कार संभव है. ता साक्षात्कार करके तिस विद्वान पुरुष को ब्रह्म भाव की प्राप्ति रूप मोक्ष संभव है. तो मोक्षाची सिद्धी करून देऊ राहिले आता कोण? अनेक जीववादी. त्या पूर्व पक्षाचं खंडन करून मोक्ष होतो असं सिद्ध करून देत आहेत. पुन्हा पंक्ती. समाधान. तर श्रुती दिल्या जात आहे. श्रुती काय सांगते? इदम सर्वम यद अयम आत्मा. हे सर्व काही जे दिसत आहे ते सर्व काय आहे? आत्माच आहे, ब्रह्मच आहे. आणि बाकीचे घटपट भूत भौतिक प्रपंच दिसतात हे काय हो? वाचारंभणम विकारो नामधेयम. विकार अर्थात कार्य. ही केवळ वाणी मात्र आहे. आहे काय? सर्व मातीच आहे की नाही? मग घट दिसतोय, परळ दिसती आहे, शराव मातीचे बनलेले अनेक पात्र आहे की नाही? उंदीर, गणपती, घट, शराव ही मातीचे अनेक पदार्थ दिसत आहेत. भलं तुम्ही त्याला हा घट आहे, हा घट आहे, हे काय आहे? नंदी आहे, गणपती आहे, हे शराव आहे, परल आहे, म्हणजे वेगवेगळे मातीचे भांडे आहे. अशी जरी भेदबुद्धी होत असली पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर काय आहे तिथं? मृत्तिका इति एव सत्य, मातीच आहे. त्याप्रमाणे इदम सर्वम यदयम आत्मा आणि वाचारंभणम विकार. विकार कैसा आहे? वाणी मात्र आहे, नामध्ये नाम मात्र आहे. माया मात्रम इदम द्वैतम. आणि हे सर्व द्वैत प्रपंच कसा आहे? माया मात्र आहे. अद्वैतम परमार्थत. आणि वस्तुतः परमार्थत काय आहे? अद्वैतत्वच आहे. इत्यादिक श्रुतियों के विचार करके, इत्यादिक श्रुतीच्या विचाराने त्या अधिकारी पुरुषाने काय केलं आहे? अधिकारी पुरुषने अज्ञानाधिक सर्व जड प्रपंच का
अज्ञान आणि अज्ञानाचं कार्यभूत भौतिक समस्त प्रपंचाचा काय केला आहे, बाध केलेला आहे, म्हणजे मिथ्यात्व निश्चय केलेला आहे. अज्ञानादी सर्व जड प्रपंच का ब्रह्मविषय, ब्रह्माच्या ठिकाणी कल्पितपणा ही निश्चय करिके की ब्रह्मस्वरूपा ठिकाणी, माझ्या ठिकाणी हे सर्व जगत भूत भौतिक प्रपंच काय आहे, कल्पित आहे, असा निश्चय केला आहे त्या ज्ञानी पुरुषाने. ब्रह्मविषयी कल्पितपणा निश्चय करिके, मिथ्यापणाही निश्चय करे, कल्पित आहे अर्थात मिथ्या आहे असा निश्चय केलेला आहे. आणि एकदा का प्रपंचाच्या बाबतीत मिथ्यात्व निश्चय झाला तर जरी त्या मुक्त पुरुषाला वाटत असलं की जीवबद्ध आहे, प्रपंच आहे, तरी सुद्धा त्या प्रपंचाविषयी, त्या जीवाविषयी, जीवाची उपाधी अज्ञानाविषयी, ईश्वराविषयी, सर्वच वस्तूविषयी मिथ्यात्व निश्चय झालेला आहे. आणि मिथ्या वस्तू द्वैत निर्माण करत नसते. आणि म्हणून त्या पुरुषाला द्वैताची प्राप्ती होईल, द्वैताची प्रतीती येईल हे म्हणणंच बरोबर नाही आहे. आणि द्वैताची प्रतीतीच येत नसेल तर अद्वैताचीच प्रतीती त्याला आहे. आणि अद्वैताची प्रतीती म्हणजेच काय, मोक्षाची प्राप्ती आहे, ब्रह्मस्थिती आहे. पहा, और मिथ्या वस्तू द्वैत भाव को करता नाही, मिथ्या वस्तू द्वैताला निर्माण करू शकत नाही. याते त्या अधिकारी पुरुष को, त्या अधिकारी पुरुषाला अद्वितीय ब्रह्म का साक्षात्कार संभव आहे ना. त्या पुरुषाला काय, अद्वितीय ब्रह्माचा साक्षात्कार संभव. त्या साक्षात्कार करिके आणि त्या साक्षात्काराने तिस विद्वान पुरुष को ब्रह्मभाव की प्राप्ती रूप मोक्ष संभव आहे नाही. साक्षात्कार झाला असल्याने त्या विद्वान पुरुषाला ब्रह्मभावाची प्राप्ती रूप मोक्ष देखील संभवतो. लागला अर्थ. आणि मोक्षाचा अभाव सिद्ध केला होता पूर्व पक्षाने, त्याचं खंडन करून अनेक जीववाद्यांनी मोक्ष आहे हे सिद्ध करून दिलं. आता पुन्हा आणखीन शंका करतो आहे तो पूर्व पक्षी. काय म्हणतो, शंका इस नाना जीव पक्ष विषय, म्हणजे नाना जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये आत्मज्ञान करिके अपने अज्ञान की निवृत्ती हुई भी, आत्मज्ञान प्राप्त केलं आणि आपल्या अज्ञानाची निवृत्ती करून घेतली. तर अपने अज्ञान की निवृत्ती हुई भी अन्य जीवों के अज्ञान के विद्यमान हुए, परंतु अन्य जीवाचं अज्ञान तर विद्यमान आहेच ना. अन्य जीवों के अज्ञान के विद्यमान हुए ब्रह्म विषय, ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वरपणे की निवृत्ती नाही होईल. ईश्वरपणाची निवृत्ती होणार नाही. स्वतःच ज्ञान संपादन केलं, स्वतःचं अज्ञान जरी निवृत्त झालं तरी अन्य जीवाचं अज्ञान आहे ना. मग अन्य जीवाच्या अज्ञानाने त्या चैतन्याच्या ठिकाणी ईश्वर भाव तर आहेच. मग ईश्वर भावाची निवृत्ती कसं काय होणार, होणार नाही जरी स्वतःचं अज्ञान निवृत्त केलेलं असलं. जीवों के अज्ञान के विद्यमान हुए, ब्रह्म विषय म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वरपणे की निवृत्ती नहीं होगी. याते इस पुरुष को ज्ञान करके सगुण ब्रह्म भाव की ही प्राप्ती होवेगी. म्हणून एखाद्या पुरुषाने जरी प्रयत्न केला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा तरी त्याला ब्रह्माची प्राप्ती झालीच तर पण त्या ब्रह्माची प्राप्ती होईल, सगुण ब्रह्माची प्राप्ती होईल, निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणार. कारण जरी स्वतःचा अज्ञान निवृत्त झाला आहे तरी त्या चैतन्याच्या ठिकाणी ईश्वर भाव निर्माण करणार आणि अज्ञान अन्य जीवाचं विद्यमान आहे. मग अन्य जीवाच्या अज्ञानामुळे त्या चैतन्याच्या ठिकाणी ईश्वर भाव तसाच आहे. मग झाली तर त्या ईश्वर भावाची प्राप्ती होईल, म्हणजे सगुणाची प्राप्ती होईल, निर्गुणाची प्राप्ती होणारच नाही. जर तुम्ही अनेक अज्ञान आणि अनेक जीव मानत असाल तर काय होणार नाही, कोणत्याही जीवाला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. झालीच तर सगुण ब्रह्माची प्राप्ती होईल. सगुण ब्रह्माच्या प्राप्तीला मोक्ष म्हणणं हे विरुद्ध आहे, अत्यंत विरुद्ध आहे. अशी शंका करत आहे कोण, पूर्वपक्षी. समाधान, लोक विषय भी अन्य वस्तू के ज्ञान थे अन्य वस्तू की प्राप्ती होती नाही, असा नियम आहे. ज्ञान झालंय घटाचं आणि प्राप्ती होईल पटाची, असा आहे का, नाही. लोक विषय म्हणजे लोकांमध्ये देखील अन्य वस्तू के ज्ञान थे अन्य वस्तू की प्राप्ती होती नहीं. जैसे उदाहरण, शुक्ति के ज्ञान थे इस पुरुष को रजत की प्राप्ती होती नहीं. शुक्तीचं ज्ञान झालं तर प्राप्ती शुक्तीचीच होणार, रजताची नाही. शुक्ति के ज्ञान थे इस पुरुष को रजत की प्राप्ती होती नहीं, किंतु मग ता शुक्ती की ही प्राप्ती होवे. शुक्तीच्या ज्ञानाने शुक्तीची प्राप्ती, घटाच्या ज्ञानाने घटाची प्राप्ती, पटाच्या ज्ञानाने पटाची प्राप्ती. बरोबर. आता या पुरुषाने अनेक पुरुषापैकी जीवापैकी एका जीवाने प्रयत्न करून
आपलं अज्ञान निवृत्त केलं आणि ब्रह्माची प्राप्ती करून घेतली. बरोबर आहे की नाही? मग आता ब्रह्माची प्राप्ती करून घेतलेली आहे त्याने, तर त्याला निर्गुण ब्रह्माचीच प्राप्ती म्हणावं लागेल. सगुण ब्रह्माची प्राप्ती म्हणता येणार नाही. सिद्धांती सांगत आहे, पंक्ती पहा. किंतु ता शुक्ती की प्राप्ती होवे तैसे, आता उदाहरण झालं, आता सिद्धांत सांगता. तैसे गुरुशास्त्र के उपदेशते, गुरु आणि शास्त्राच्या उपदेशानुसार इस अधिकारी पुरुष को निर्गुण ब्रह्म का ही ज्ञान भया है. या अधिकारी पुरुषाला ज्ञान झालंय कशाचं? निर्गुण ब्रह्माचं ज्ञान झालंय. आणि नियम काय ठरला आपला की ज्याचं ज्ञान झालं, एकाचं ज्ञान झालं असतं तर दुसऱ्याची प्राप्ती होत नाही. आता याला ज्ञान झालंय कशाचं? निर्गुण ब्रह्माचं. आणि जर निर्गुण ब्रह्माचं ज्ञान झालंय तर प्राप्ती सुद्धा कशाची मानावं लागेल? निर्गुण ब्रह्माची मानावं लागेल. मग कसं काय तुम्ही म्हणतायत? शंका करणाऱ्यांनो सांगा, कसं काय तुम्ही म्हणतायत याला ज्ञान झालं निर्गुणाचं आणि प्राप्ती होईल सगुण ब्रह्माची? हे असं कसं काय होईल? कारण ज्याचं ज्ञान होतं त्याचीच काय होत असते? प्राप्ती. निर्गुण ब्रह्माचं ज्ञान झालंय तर निर्गुण ब्रह्माचीच प्राप्ती होणार. आणि निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणं म्हणजेच काय? मोक्षाची प्राप्ती होणं. ठीक आहे. तैसे गुरु शास्त्र के उपदेश इस अधिकारी पुरुष को निर्गुण ब्रह्म का ही ज्ञान भया है. निर्गुण ब्रह्माचंच काय झालेलं आहे? ज्ञान झालेलं आहे. सगुण ब्रह्म का ज्ञान भया नाही. सगुण ब्रह्माचं ज्ञान होत नाही याते म्हणून. ता निर्गुण ब्रह्म के ज्ञान ते, म्हणून त्या निर्गुण ब्रह्माच्या ज्ञानाने इस तत्ववेत्ता पुरुष को, या तत्ववेत्या पुरुषाला ता निर्गुण ब्रह्म की ही प्राप्ती होवे है. म्हणून त्या निर्गुण ब्रह्माचीच काय होणार? प्राप्ती होणार. निर्गुण ब्रह्माचं ज्ञान झालं आणि प्राप्ती सगुण ब्रह्माची होणार असं होऊ शकत नाही. लागला अर्थ? निर्गुण ब्रह्म की ही प्राप्ती होवे है. मायामय सगुण ब्रह्म की प्राप्ती होवे नहीं. जैसे शुक्ति विषय अन्य पुरुष को रजत भ्रांति काल विषय भी. आता समजा शुक्ती समोर एकच आहे आणि अनेक पुरुषाला भ्रम होत आहे रजत आहे म्हणून, पण एकाला जर शुक्तीचं ज्ञान झालं तर त्याला रजताची प्राप्ती होईल असं म्हणता येईल का? मग तुम्ही म्हणायला पाहिजे म्हणे पूर्व पक्षांनो. कसं काय? की बघा, जरी एकाला शुक्तीचं ज्ञान झालंय, शुक्ती आहे म्हणून, पण बाकीच्या पुरुषाला रजत दिसू राहिलं ना त्या शुक्तीवर. आणि म्हणून जरी त्या एकाला शुक्तीचं ज्ञान झालं तरी त्याला प्राप्ती व्हायला पाहिजे कशाची? रजताची. पण असं होतं का? नाही होत. मग त्याला कशाची प्राप्ती होते? शुक्तीचीच प्राप्ती होते. फार महत्वाचा सिद्धांत आहे. शुक्तीचीच प्राप्ती होते. तसं जीव अनेक, अज्ञान अनेक, तरी पण ज्या जीवाला काय होईल? ब्रह्मज्ञान होईल, त्याला त्या निर्गुण ब्रह्माचीच प्राप्ती म्हणावं लागेल. हे तुम्ही नाही म्हणू शकत बाकीचं अज्ञान, बाकीच्या लोकांचं जीवांचं अज्ञान विद्यमान आहे आणि त्या अज्ञानामुळे ते ब्रह्म सगुण आहे, मग याला सुद्धा सगुणाचीच प्राप्ती होईल असं कसं काय म्हणते? आणि जर तसं होत असेल तर ज्याला शुक्तीचं ज्ञान झालेलं आहे त्याला देखील रजताची प्राप्ती व्हायला पाहिजे. पण असं होतं का? नाही होत. बघा, जैसे शुक्ती विषय अन्य पुरुष को रजत भ्रांती काल विषय भी, म्हणजे अन्य पुरुषाला रजताचा भ्रम होतच आहे अशा कालात देखील दुसरा विशेषदर्शी पुरुष, परंतु एक त्यापैकी विशेष जाणणारा पुरुष होता, दर्शी पुरुष होता. पुरुष ता शुक्ती के ज्ञान ते ता शुक्ती कुही प्राप्त होवे. त्या शुक्तीच्या ज्ञानाने काय होतो? शुक्तीलाच प्राप्त होतो, रजताला प्राप्त होत नाही. हा फार महत्वाचा सिद्धांत आहे. उदाहरण सहित ध्यानात ठेवा चांगला. अशी शंका तुम्हाला कोणी पण करू शकतं. म्हणे का हो, अनेक जीव आहे की नाही, आणि जर समजा एका जीवाने जरी प्रयत्न करून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला ब्रह्माचा, पण अनेक जीव आणि दुसऱ्या जीवांचं अज्ञान तर आहेच ना त्या ब्रह्मावर आच्छादन करणारं, मग कसं काय निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होईल? प्राप्तीच होणार नाही. पण होणार हे दृष्टांताने कळलं. ता शुक्ती को ही प्राप्त होवे, ता रजत को प्राप्त होवे नहीं. जिस कारण ते, ज्या कारणाने की ता शुक्ती विषय, त्या शुक्तीच्या ठिकाणी सो रजत वास्तव ते आहे नाहीये. बाकीच्या पुरुषांना जरी त्या शुक्तीच्या ठिकाणी रजत म्हणून वाटत असलं, पण ते रजत वास्तव आहे का? नाही. म्हणून या पुरुषाला शुक्तीचं ज्ञान झाल्याने देखील काय? शुक्तीचीच प्राप्ती होते, रजताची नाही. कारण ते रजत कसं आहे? कल्पित. तसं इथं सुद्धा एकाने ब्रह्मज्ञान प्राप्त केलं तर त्याला ब्रह्माचीच प्राप्ती होणार, त्याला प्रपंचाची प्राप्ती होणार नाही. कारण अन्य जीवाच्या अज्ञानाने जरी प्रपंच प्रतीत होत असला तरी तो प्रपंच कसा आहे? कल्पित आहे, मिथ्या आहे. कळलं? चला. और
अन्य पुरुष के अज्ञान कल्पित रजत को अन्य पुरुष के प्रत्यक्ष ज्ञान का विषयता होती नहीं, है की नाही? अन्य पुरुषाच्या अज्ञानाने कल्पित वस्तू ती अन्य पुरुषाला दिसू शकत नाही. म्हणजे काय? ज्याच्या अज्ञानाने जी वस्तू कल्पित आहे ती वस्तू फक्त त्यालाच दिसणार, इतरांना नाही. और अन्य पुरुष के अज्ञान कल्पित रजत को अन्य पुरुष के प्रत्यक्ष ज्ञान का विषयता होती नाही. म्हणजे अन्य पुरुषाच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय ते रजत होऊ शकत नाही. ज्याच्या अज्ञानाने कल्पित आहे त्याच्याच ज्ञानाचा विषय होणार, दुसऱ्या. तैसे अन्य अज्ञानी पुरुषों को अपने अपने अज्ञान के वस्ते ता ब्रह्म विषय जीव ईश्वर जगतरूप भ्रांति को विद्यमान काल विषय भी, है की नाही? अन्य लोक, अन्य अज्ञानी पुरुष, त्या अन्य जे अज्ञानी पुरुष आहेत त्यांच्या अज्ञानामुळे आपल्या आपल्या अज्ञानाने त्या ब्रह्माच्या ठिकाणी जरी त्या बाकीच्या लोकांना जीव बुद्धी ईश्वर बुद्धी जगत बुद्धी होत असली तरी देखील पहा, जीव ईश्वर जगत रूप भ्रांति को विद्यमान काल विषय भी श्रुती आचार्य के प्रसाद दे. श्रुती आणि आचार्य यांच्या कृपेने दुसरा विशेषदर्शी पुरुष, है की नाही? विशेष रूपाने जाणणारा पुरुष, ज्याला ब्रह्मज्ञान खरोखर झाला आहे पुरुष, मैं ब्रह्म हूं इस प्रकार के अद्वितीय ब्रह्म के साक्षात्कार के, अशा रीतीच्या अद्वितीय ब्रह्माच्या साक्षात्काराने ता आनंद एक रस अद्वितीय निर्विशेष ब्रह्म को ही प्राप्त हुए. आनंद एक रस अद्वितीय निर्विशेष ब्रह्मालाच तो प्राप्त होतो. ता सगुण ईश्वर को प्राप्त होवे नाही. बाकीच्या पुरुषाला जरी ते ब्रह्म सगुण वाटत असलं तर याला मात्र सगुण ब्रह्माची प्राप्ती होणार नाही, निर्गुणाचीच प्राप्ती होणार. कारण याला आचार्य आणि श्रुतीच्या कृपेने ज्ञान झालंय ते कशाचं? निर्गुण ब्रह्माचं. ता सगुण ईश्वर को प्राप्त होवे नहीं, जिस कारण ते सो सगुण ईश्वर मायामय होणे. ते दुसरी गोष्ट, तो सगुण ईश्वर कसा आहे? मायामय. मायामय म्हणजे मिथ्या आहे, है की नाही? मायामय होणे ते ता निर्गुण ब्रह्म ते भिन्न नाही आहे, त्या निर्गुण ब्रह्माहून भिन्न नाही आहे. कारण मायामय वस्तू कल्पित वस्तू अधिष्ठानाहून भिन्न नसते. म्हणून ज्याला ज्ञान होईल त्याला निर्गुण ब्रह्माचीच प्राप्ती होणार, सगुण ब्रह्माची प्राप्ती असं म्हणता येत नाही. और भ्रांति करके देखा हुआ पदार्थ वास्तव ते होता नाही, हा नियम आहे. भ्रमाने दिसलेला पदार्थ वस्तुतः खऱ्या अर्थाने पाहिला तर तो नसतोच, ठीक आहे. मग अन्य पुरुष जरी भ्रांतीने प्रपंच म्हणून पाहत असले, जीव म्हणून पाहत असले तरी ज्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याच्या दृष्टीने ते सर्व काय आहे? कल्पित आहे. और भ्रांति करके देखा हुआ पदार्थ वास्तव ते होता नहीं. जैसे भ्रांति करके देखा हुआ, भ्रांतीने पाहिल्या गेलेलं शुक्ती विषय रजत, शुक्तीच्या ठिकाणी रजत, ता शुक्ती विषय वास्तव ते होता नाही, त्या शुक्ती ठिकाणी वास्तुता नाही आहे. कोण? रजत. तैसे ता अद्वितीय निर्गुण ब्रह्म विषय, अद्वितीय निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी भ्रांती करिके कल्पित, भ्रमाने कल्पित सो जीव ईश्वर जगत भाव भी वास्तव ते ता ब्रह्म विषय आहे नाही. खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्या ब्रह्मा ठिकाणी जीव भाव ईश्वर भाव जगत भाव हे काहीच नाही आहे, ते सर्व काय आहे? कल्पितच आहे. याते म्हणून इस नाना जीव पक्ष विषय, नाना जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये सर्व जीवों के प्रति साधारण प्रपंच के वा असाधारण प्रपंच के अंगीकार किए हुए भी सो निर्गुण ब्रह्म भाव की प्राप्ति रूप मोक्ष बनी सके है इति. अशा रीतीने नाना जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये दोन मत झाले. आता नाना जीव मानणाऱ्याच्या मतात देखील काय की प्रत्येक जीवाचं अज्ञान भिन्न भिन्न आणि त्या अज्ञानाचं कार्य प्रपंच देखील भिन्न भिन्न, हे एक मत. असं मानलं तरी काही अडचण नाही. किंवा जीव अनेक आहेत, अज्ञान अनेक आहे, परंतु प्रपंच मात्र ईश्वर द्वारा रचित एकच आहे, अर्थात सर्व जीवासाठी साधारण आहे, असं मानलं तरी देखील काही अडचण नाही. हे दोन मत आहेत. कोणत्या मतामध्ये? अनेक जीववाद्याच्या अंतर्गत हे दोन मत आहेत. कळलं? पंक्ती पहा पुन्हा शेवटची. याते म्हणून
इस नाना जीव पक्ष विषय, नाना जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये सर्व जीवों के प्रति म्हणजे सर्व जीवाकरिता साधारण प्रपंच एक मत. साधारण प्रपंच म्हणजे कसा? ईश्वर द्वारा रचित सर्वासाठी एकच प्रपंच एक मत. साधारण प्रपंच के वा किंवा असाधारण प्रपंच के. असाधारण प्रपंच म्हणजे प्रत्येक जीवाकरिता भिन्न भिन्न प्रपंच, प्रत्येकाच्या अज्ञानाने वेगवेगळा प्रपंच, याला म्हणायचं असाधारण प्रपंच. हे दुसरं मत. वा म्हणजे अथवा असाधारण प्रपंच के अंगीकार किए हुए भी म्हणजे असा अंगीकार केला तरी देखील, या दोन्हीपैकी कोणताही अंगीकार केला तरी देखील सो निर्गुण ब्रह्मभाव की प्राप्तिरूप मोक्ष बनी सके आहे. त्या निर्गुण ब्रह्मभावाची प्राप्तिरूप मोक्ष बनतो, सिद्ध होतो, त्याला काही अडचण येत नाही. हे झालं अनेक जीववाद्यांचं मत इथं पूर्ण झालं. आता आणखीन जीव आणि ईश्वराच्या बाबतीत आणखीन दुसरे काही ग्रंथकार वेगळ्या रूपाने बोलतात. तर ते काय म्हणतात? और कईये ग्रंथकार इत्यादी. तर याचा विचार आपण उद्या करू. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.